नमस्कार. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती 22व्या हप्त्याची. तर हा हप्ता खात्यात वेळेवर यावा यासाठी काय करायला हवं तेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी तोच प्रश्न घेऊया जो सगळ्यांच्या मनात आहे की हे 2000 रुपये खात्यात नेमके येणार कधी. म्हणजे ही योजना किती मोठी आहे याचा अंदाज या आकड्यांवरून येतो. विचार करा, मागच्या हप्त्यामध्ये तब्बल 18,000 कोटी रुपये, 18,000 कोटी रुपये 8 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले होते. यावरून या योजनेची व्याप्ती किती प्रचंड आहे हे आपल्या लक्षात येतं. बरं, मग आता येऊया 22व्या हप्त्याच्या अपडेटकडे. पुढचा हप्ता कधी येणार याबद्दल सध्या काय चर्चा आहे, मीडिया रिपोर्ट्स काय सांगतायत आणि योजनेचं जे नेहमीचं वेळापत्रक आहे त्यानुसार काय अपेक्षा करता येईल, चला बघूया. हे बघा, सरकारकडून अजून तरी अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण आत्तापर्यंतचा पॅटर्न पाहिला तर दर 4 महिन्यांनी हप्ता येतो आणि त्या हिशोबाने फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे पैसे मिळतीलच असं नाही. काही छोट्या छोट्या चुकांमुळे पेमेंट अडकू शकतं किंवा थांबवलंही जाऊ शकतं. त्यामुळे काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. सरकारने अगदी स्पष्ट केलंय की ज्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण नसेल त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत. आता हे ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही, कारण हे व्हेरिफिकेशन पूर्ण कसं करायचं तेच आपण आता सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून आपले पैसे कुठेही अडकणार नाहीत. तर ही आहेत काही मुख्य कारणं ज्यामुळे हप्ता अडकू शकतो. यातलं ई-केवायसी अपूर्ण असणं, बँकेचे डिटेल्स चुकणं, आधार लिंक नसणं किंवा जमिनीच्या नोंदी व्हेरीफाय नसणं यांसारख्या गोष्टी आहेत. आता या प्रत्येक समस्येवर उपाय काय आहे ते आपण एक एक करून पाहूया. तर या सगळ्या अडचणींवर मात कशी करायची आणि आपला हप्ता सुरक्षित कसा करायचा, चला याचीच माहिती घेऊया. प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे, फक्त टप्पे व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ई-केवायसी. हे काम तर घरबसल्या मोबाईलवरच होतं. फक्त pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं, ई-केवायसीचा पर्याय निवडायचा, आधार नंबर टाकायचा आणि मोबाईलवर आलेला OTP भरला की झालं. काही मिनिटांचं काम आहे, पण हे करणं बंधनकारक आहे. आणि समजा कोणाला ऑनलाईन प्रक्रिया जरा किचकट वाटत असेल तर काळजीचं काही कारण नाही. दुसराही पर्याय आहे. जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर म्हणजे आपल्या CSC केंद्रावर जायचं, तिथे आधार नंबर देऊन फक्त बोटाचा ठसा द्यायचा की झालं व्हेरिफिकेशन. अगदी सोपं आहे. आता हे पैसे येतात कसे, तर ते DBTद्वारे येतात. DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ सरळ आहे, सरकार थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करतं, मध्ये कोणीही नाही. यामुळे सगळं पारदर्शक राहतं आणि पैसे लवकर मिळतात. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या खात्यात पैसे हवे आहेत ते खातं DBTसाठीच चालू असायला हवं. ई-केवायसी तर झालंच, पण त्याशिवाय अजून काही गोष्टी तपासायला हव्यात, जसं की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, पीएम किसानच्या लाभार्थी यादीत आपलं नाव आहे का आणि आपल्या जमिनीच्या नोंदी अपडेटेड आहेत का. या 3 गोष्टींची खात्री केली की मग प्रक्रिया एकदम सुरळीत होते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आता छोट्या मोठ्या बदलांसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. सरकारने 2025 पासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता घरी बसूनच पीएम किसानच्या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर मध्ये जाऊन अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर या पर्यायावर क्लिक करून स्वतःची माहिती अपडेट करता येते. फक्त आधार नंबर आणि OTP लागतो. ठीक आहे, तर पैसे मिळवण्यासाठी काय काय करायचं हे तर आपण पाहिलं. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की या योजनेसाठी पात्र कोण आहे, म्हणजे याचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो. हे बघा, इथे अगदी स्पष्ट होतंय, ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे शेतजमीन आहे. पण जे संस्थात्मक जमीन मालक आहेत, म्हणजे शाळा किंवा कॉलेजच्या नावावर जमीन आहे, किंवा जे सरकारी नोकरीत आहेत, आयकर भरतात, किंवा ज्यांना जास्त पेन्शन मिळतं, ते या योजनेसाठी अपात्र आहेत. उद्देश अगदी सरळ आहे, मदत गरजूंपर्यंतच पोचली पाहिजे. थोडक्यात काय, तर या योजनेचा गाभा हाच आहे की पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळावेत, तेही 3 समान हप्त्यांमध्ये. चला आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. समजा हप्ता जाहीर झाला, तर आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं तपासायचं, त्याची स्थिती काय आहे हे कसं जाणून घ्यायचं. हे काम सुद्धा खूप सोपं आहे. पुन्हा एकदा pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे नो युअर स्टेटस नावाचे एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं. आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि OTP टाकला की सगळी माहिती समोर येते. पैसे जमा झालेत का किंवा काही अडचण आहे का हे सगळं तिथे स्पष्ट दिसतं.
तर या सगळ्या माहितीचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो हा आहे, आपले सर्व तपशील पूर्णपणे बरोबर आणि व्हेरीफाय केलेले आहेत का? फेब्रुवारी 2026ची वाट न बघता आत्ताच ही खात्री करून घेणं प्रत्येकाच्या हिताचं आहे. थोडा वेळ दिला तर पुढचा हप्ता अगदी वेळेवर आणि विनात्रास खात्यात जमा होईल. दुसराही पर्याय आहे. जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर म्हणजे आपल्या CSC केंद्रावर जायचं, तिथे आधार नंबर देऊन फक्त बोटाचा ठसा द्यायचा की झालं व्हेरिफिकेशन. अगदी सोपं आहे. आता हे पैसे येतात कसे तर ते डीबीटीद्वारे येतात. डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याचा अर्थ सरळ आहे. सरकार थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करतं. मध्ये कोणीही नाही. यामुळे सगळं पारदर्शक राहतं आणि पैसे लवकर मिळतात. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या खात्यात पैसे हवे आहेत ते खातं डीबीटीसाठीच चालू असायला हवं. ई-केवायसी तर झालंच, पण त्याशिवाय अजून काही गोष्टी तपासायला हव्यात. जसं की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, PM किसानच्या लाभार्थी यादीत आपलं नाव आहे का आणि आपल्या जमिनीच्या नोंदी अपडेटेड आहेत का. या 3 गोष्टींची खात्री केली की मग प्रक्रिया एकदम सुरळीत होते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आता छोट्या मोठ्या बदलांसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. सरकारने 2025 पासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता घरी बसूनच PM किसानच्या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर मध्ये जाऊन अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर या पर्यायावर क्लिक करून स्वतःची माहिती अपडेट करता येते. फक्त आधार नंबर आणि OTP लागतो. ठीक आहे, तर पैसे मिळवण्यासाठी काय काय करायचं हे तर आपण पाहिलं, पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की या योजनेसाठी पात्र कोण आहे, म्हणजे याचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो. हे बघा, इथे अगदी स्पष्ट होतंय. ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे शेतजमीन आहे. पण जे संस्थात्मक जमीन मालक आहेत, म्हणजे शाळा किंवा कॉलेजच्या नावावर जमीन आहे, किंवा जे सरकारी नोकरीत आहेत, आयकर भरतात, किंवा ज्यांना जास्त पेन्शन मिळतं, ते या योजनेसाठी अपात्र आहेत. उद्देश अगदी सरळ आहे, मदत गरजूंपर्यंतच पोचली पाहिजे. थोडक्यात काय तर या योजनेचा गाभा हाच आहे की पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळावेत, तेही 3 समान हप्त्यांमध्ये. चला आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. समजा हप्ता जाहीर झाला तर आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं तपासायचं, त्याची स्थिती काय आहे हे कसं जाणून घ्यायचं. हे काम सुद्धा खूप सोपं आहे. पुन्हा एकदा pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे नो युअर स्टेटस नावाचे एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचं, आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि OTP टाकला की सगळी माहिती समोर येते. पैसे जमा झालेत का किंवा काही अडचण आहे का हे सगळं तिथे स्पष्ट दिसतं. तर या सगळ्या माहितीचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो हा आहे, आपले सर्व तपशील पूर्णपणे बरोबर आणि व्हेरीफाय केलेले आहेत का? फेब्रुवारी 2026ची वाट न बघता आत्ताच ही खात्री करून घेणं प्रत्येकाच्या हिताचं आहे. थोडा वेळ दिला तर पुढचा हप्ता अगदी वेळेवर आणि विनात्रास खात्यात जमा होईल.